नमस्कार, मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. कचऱ्याच्या समस्या सोडवण्यासाठी कायमस्वरूपी व तातडीच्या उपाययोजनांचे वेळापत्रक तयार करण्याची सूचना केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महापालिका प्रशासनाला केली. पवार यांनी सुचवलेल्या उपाययोजना व आव्हानाला प्रतिसाद देत उरळी देवाची व फुरसुंगी ग्रामस्थांनी कचरा विरोधी आंदोलन मागे घेतले. त्यामुळे रात्रीपासूनच शहरातील कचरा उचलण्यास सुरुवात झाली. पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या प्रश्नावर मार्ग निघाल्याने गेले आठवडाभर सुरू असलेल्या कचरा कोंडीतून पुणेकरांची मुक्तता होणार आहे. या बैठकीला महापौर चंचला कोदरे, महापालिका आयुक्त विकास देशमुख, स्थायी समितीचे अध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह दोन्ही गावच्या ग्रामस्थांचे प्रतिनिधी, महापालिकेतील पक्षांचे गटनेते तसेच सर्व अधिकारी उपस्थित होते. बैठकीनंतर पवार यांनी पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, कचरा प्रकल्पासाठी नव्या जागा शोधणे, कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे, हैदराबाद येथे असलेल्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा अभ्यास दौरा या उपाययोजनाबाबत बैठकीत निर्णय झाला. या सर्व कामांची तपशीलवार माहिती तसेच संपूर्ण कालबद्ध कार्यक्रम तयार करून सर्व पदाधिकारी व ग्रामस्थांची बैठक येत्या बुधवारी घेण्यात येणार आहे. या बैठकीत कालबद्ध कार्यक्रमावर चर्चा करून पुढील दिशा ठरवण्यात येईल. प्लास्टिक वापराची मानसिकता बदलण्याची गरज असून त्यासाठी पुणेकरांमध्ये जागृती करण्याबाबत महापालिकेने पावले उचलली पाहिजेत. कचऱ्यावर प्रक्रिया करण्याबरोबरच प्रभागातच कचरा जिरवण्याची मानसिकता व त्यासाठी महापालिकेचे सहकार्य आवश्यक आहे. आपच्या कार्यकर्त्यांचा पहिला जिल्हास्तरीय मेळावा पुण्यामध्ये आयोजित करण्यात आला. आपच्या कार्यकर्त्यांचा पहिला जिल्हास्तरीय मेळावा नारायणपेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथे पार पाडण्यात आला. या मेळाव्याला पक्षाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य सुभाष वारे, जिल्हा समन्वयक मारुती भापकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. पक्षाची विचारधारा काय आहे असा सवाल केला जातो. त्याचे उत्तर पक्षाने नोव्हेंबर 2012 मध्ये तयार केलेल्या विजन डॉक्युमेंटमध्ये आहे. धर्मांधता, जातीयवाद, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांची सुरक्षितता, असंघटित कामगार आदी प्रश्न सोडवण्याबाबत त्यामध्ये मांडणी करण्यात आली आहे. पक्षातर्फे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी भ्रष्टाचार, चांगले सरकार आणि स्वराज्य या मुद्द्यांवर प्रचार केला जाणार असल्याचे वारे यांनी सांगितले. आम आदमी पक्ष बनवण्याची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. मतदारांना एक पर्याय म्हणून हा पक्ष आहे. आगामी निवडणुकांनंतरही पक्षाची विचारधारा लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे असे आवाहन वारे यांनी केले. विधिमंडळाच्या अधिवेशनात कोणत्या विषयांवर आमदार बोलणार आहेत याबाबत आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील लोकांच्या सूचना घेतल्या पाहिजेत. त्या सूचना ईमेल, SMS द्वारे घेता येतील. तसेच लोकांशी चर्चा केल्यानंतर आमदारांनी विषय ठरवणे आवश्यक आहे. कोणत्याही कायद्याचे प्रारूप तयार करताना जनतेपर्यंत जाऊन त्यांची मते घेणे अत्यावश्यक आहे असेही वारे म्हणाले. आपको देता है एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. ME Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer. MBA Finance, HR and Marketing. BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. सिद्धांत इंटरनेशनल स्कूल CBSE from nursery to 5th standard. सिद्धांत कॉलेज. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी. 22 एकड़ का विशाल कैंपस. AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. सिद्धांत कॉलेज, सुदुमरे, पुणे. एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें. बालविकास विभागाच्या आयुक्तांनी मान्यता काढून घेतल्याच्या निषेधार्थ बालग्राम संस्थेच्या आजी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन शनिवार वाड्यावर आंदोलन केले.
संस्कृती संवर्धन मंडळाचे प्रमोद देशमुख, अनुप अवस्थी, मनोज तांडेकर, शैलजा मोळक आदी यावेळी उपस्थित होते. सरकारच्या या निर्णयाविरोधात संस्थेच्या माजी विद्यार्थ्यांची 4 फेब्रुवारीपासून उपोषण सुरू केले आहे. बापट यांनी बालग्राम पुन्हा सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला. पक्ष विसरून पुण्यातील राजकीय नेते एकत्र येणार आहेत. कोणत्याही परिस्थितीत बालग्रामची 1 इंचही जागा सरकारला मिळणार नाही. संस्थेची काही चूक झाली असल्यास त्याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी. मात्र संस्था बंद न होण्यासाठी टोकाचा संघर्ष करण्याची तयारी आहे असेही त्यांनी सांगितले. संस्थेची मान्यता काढून घेऊन सरकार अनाथ मुलांना मोठे होण्याची संधी देत नाही. या संस्थेतून आजवर अनेक मुले स्वतःच्या पायावर उभी राहिली आहेत. कुणीही नसलेल्या मुलांसाठी ही संस्था यशोदेचे काम करत आहे अशी भावना या संस्थेचे माजी विद्यार्थी अमरदीप भोसले यांनी व्यक्त केली. एसटी कामगारांच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनावर टीका केली. महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सुवर्ण महोत्सवी अधिवेशन चंदननगर येथे पार पाडण्यात आले. यावेळी शरद पवार बोलत होते. सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, परिवहन राज्यमंत्री सचिन अहिर, आमदार बापूसाहेब पठारे, राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष जीवनराव गोरे, संघटनेचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण, जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे, नगरसेवक महेंद्र पठारे आदी यावेळी उपस्थित होते. पवार म्हणाले, संघटना चालवताना ती मजबूत कशी करायची याचा विचार करावा, परंतु नेतृत्वावर कडक टीका करायची. कामगारांचे प्रश्न सोडवू असा समाजात प्रचार करायचा. टोकाचे विचार मांडायचे, अतिरेकी बोलायचे आणि वेगळे चित्र निर्माण करायचे असा काही जण प्रयत्न करत आहेत. एसटी प्रवाशांना सेवा देते, कामगारांची कुटुंबे चालवते. अशा प्रवृत्तींच्या हातात शक्ती दिली तर एसटी दुबळी होईल. या मार्गाने जाणाऱ्यांपासून सावध राहिले पाहिजे. पुढे बोलताना पवार म्हणाले, मला एकदा विचारण्यात आले, तुमचा कामगार संघटनेशी कधी संबंध आलाय का? सरकारी नोकर, एसटी कामगार, शिक्षक संघटना, साखर कामगारांचे प्रश्न असो, शरद पवारच मध्यस्थी करतात. तुम्हालाही शरद पवारांनी मध्यस्थीचा धंदा काढलाय का असा प्रश्न पडत असेल. परंतु तसे नसून कष्टकरी कामगाराला न्याय मिळाला पाहिजे यासाठी त्याच्या पाठीशी उभी राहायचे अशी आमची भूमिका आहे असे पवार म्हणाले. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची, मायेची माणसं होती. पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद, आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. सुराज्य मिळवण्यासाठी अजूनही झगडावे लागत आहे असे मत KPIT टेक्नॉलॉजीचे शशिशेखर उर्फ रवी पंडित यांनी व्यक्त केले. टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा रौप्य महोत्सवी पदवी प्रदान समारंभ पार पाडण्यात आला. विद्यापीठाचे कुलपती विश्वनाथ पळशीकर, कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक, कुलसचिव डॉक्टर उमेश केसकर सह आदी उपस्थित होते. यावेळी ख्यातनाम नेत्रतज्ञ डॉक्टर मनोहर डोळे आणि उद्योजक शशिशेखर उर्फ रवी पंडित यांना टिळक विद्यापीठाने D.Litt पदवीने सन्मानित केले. डॉक्टर डोळे म्हणाले, स्वामी विवेकानंदांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी गेल्या 32 वर्षापासून नारायणगाव येथे आदिवासी लोकांसाठी मोफत नेत्रसेवा देण्याचे काम करीत आहे. आतापर्यंत 1 लाख मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या असून त्यातील 80% शस्त्रक्रिया मोफत केलेल्या आहेत. टीम व्हीने केलेला गौरव हा संस्थेला मदत करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचा सन्मान आहे. या प्रसंगी रवी पंडित म्हणाले, शहरांमध्ये वाढलेले प्रदूषण कमी करणे, सुरक्षित आणि नागरिकांना परवडेल अशी वाहतूक व्यवस्था निर्माण करणे याचा ध्यास आम्हाला लागला आहे. त्या दृष्टीने आमचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. विविध अभ्यासक्रमाच्या 4828 विद्यार्थ्यांना पदवी, पदविका तर 57 जणांना PhD प्रदान करण्यात आला. या प्रसंगी डॉक्टर निलिमा मेहता व त्यांच्या सहकाऱ्यांशी संशोधित केलेले रिसर्च जर्नल व डॉक्टर दीपक टिळक यांनी संपादित केलेल्या बिझनेस एथिक्स अँड कॉर्पोरेट गव्हर्नन्स या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. माउंट एव्हरेस्ट सर करणाऱ्या राहुल एलंगे या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत राज्यातच नव्हे तर देशात आदर्श ठरेल असे प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन विधानसभेचे अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी ते बोलत होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या कार्यक्रमास सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, महसूल राज्यमंत्री सुरेश धस, महापौर चंचला कोत्रे, विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख, महापालिकेचे आयुक्त विकास देशमुख, जिल्हाधिकारी सौरभ राव, आमदार बापूसाहेब पठारे, अशोक पवार, रमेश थोरात, संजय भेगडे, मोहन जोशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता पा उगिले, हवेली पंचायत समितीचे सभापती अशोक खानवे उपस्थित होते। यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की सरकारची प्रतिमा ही प्रशासनावर असते। यामध्ये तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार या सर्वांचा समावेश असतो। शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी या सर्व अधिकाऱ्यांचे योगदान ही महत्त्वाचे असते। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की राज्य शासन आणि केंद्र सरकारचे अनेक निर्णय जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून राबवले जातात। त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाची इमारत सुसज्ज असणे आवश्यक होते। आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता। माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता। त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा। समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड। छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडतर्फे शिवजयंती महोत्सवाचे आयोजन करून मानव जोडो अभियानाची सुरुवात करण्यात येणार आहे। मंगळवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी शिवनेरी किल्ला येथे राज्यातील विविध जिल्ह्यांमधून सुमारे 3000 मुस्लिम युवकांना घेऊन स्वच्छता मोहीम राबवणार आहे। बुधवार दिनांक 19 रोजी शिवनेरी गडावर पहाटे 6 वाजता पालखी सोहळ्याचे आयोजन केले असून यावेळी निधर्मी सुराज्य स्थापनेसाठी छत्रपती शिवरायांनी केलेला जिहाद या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असल्याचे ब्रिगेडचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी यावेळी सांगितले। बांगलादेशातील हिंदूंवरील अत्याचार रोखावेत या मागणीसाठी फर्ग्युसन रोडवर हिंदू जनजागृती समितीच्या वतीने निदर्शने करण्यात आली। बांगलादेशी सरकार त्यांना पाकिस्तानच्या कचाट्यातून मुक्त करण्यासाठी भारतीय जवानांनी केलेले बलिदान विसरत असून पाकिस्तानातील हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराप्रमाणेच बांगलादेशातील अल्पसंख्य हिंदूंवरही अनन्वित अत्याचार होत आहेत। नुकत्याच झालेल्या निवडणुकात अवामी लीग पक्षाला हिंदूंनी मतदान केल्याच्या कारणावरून बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी आणि जमाते इस्लामी या विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांकडून निवडणुकांनंतर सातत्याने बांगलादेशातील 35 जिल्ह्यातील हिंदूंवर आक्रमणे सुरू आहेत। सत्ताधारी पक्ष केवळ कारवाईचे इशारे देत असून हिंदूंना कोणतीही ठोस सुरक्षा पुरवली जात नाही। अशावेळी या हिंदूंना भारताशिवाय कोणाचाही आधार नाही। इतक्या प्रचंड प्रमाणात मानवाधिकारांचे उल्लंघन होत असूनही भारत शासन गप्प का आहे? एकीकडे बांगलादेशातील घुसखोर भारतात खुलेआम घुसखोरी करत असूनही भारत शासन गप्प आहे, तर दुसरीकडे बांगलादेशातील हिंदूंवर अनन्वित अत्याचार होत असूनही भारत शासनाने षंडत्वाचे धोरण सोडलेले नाही। भारत सरकारने त्वरित तेथील सरकारला अल्पसंख्य हिंदूंच्या सुरक्षेची ताकीद देऊन प्रत्यक्षात मानवाधिकारांचे उल्लंघन तपासण्यासाठी न्यायाधीशांच्या एका तपासणी पथकाला बांगलादेशात पाठवावे या मागणीसाठी फर्ग्युसन रस्त्यावरील गुडलक चौकात आंदोलन करण्यात आले। या प्रसंगी शिवसेना शहर प्रमुख श्याम देशपांडे, युवा सेनेचे शहराध्यक्ष किरण साळी, योग वेदांत समितीचे विजय चोरडिया, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले यांसह 150हून अधिक हिंदुत्ववादी कार्यकर्ते उपस्थित होते। बांगलादेशात हिंदूंची संख्या 26% वरून 9% आली आहे। तेथे हिंदूंना कुठलेही सामाजिक राजकीय अधिकार नाहीत। त्यांचे जीवन कमालीचे असुरक्षित बनले आहे। धर्मांतांनी गेल्या 15 दिवसात 485 हिंदूंची घरे उद्ध्वस्त केली, तर 578 दुकानांची लुटालूट केली।
152 मंदिरांची तोडफोड करून देवतांच्या मूर्तींची घोर विटंबना केली. बांगलादेशात हिंदूंच्या मानवाधिकारांची सुरक्षा हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. 6 मासापूर्वीच बांगलादेशात हिंदूंना न्याय मिळवून देण्यासाठी झटणारे बांगलादेश मायनॉरिटी वॉचचे अधिवक्ता रवींद्र घोष, गणेश राजबोंशी आणि त्यांचे अन्य 2 सहकारी त्यांच्या हत्येच्या हेतूने त्यांच्यावर विषप्रयोग करण्यात आला होता. या घटनाबाबत पुढे कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. तरी वरील घटनांची गांभीर्याने दखल घेऊन हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांविषयी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोगाला सखोल चौकशीची मागणी करावी. सीमा भागातील ज्या हिंदू कुटुंबियांनी घरेदारे सोडून भारतात आश्रय घेतला आहे त्यांना भारताने नागरिकता द्यावी. तसेच बांगलादेशातील अल्पसंख्याक हिंदूंवर अत्याचार करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी बांगलादेशी शासनावर दबाव आणावा अशा प्रमुख मागण्या यावेळी आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडी पासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.